शेतकरी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचे भाग्य बदलणार आहे। हो मित्रांनो, कारण नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पामुळे सुमारे 10 तालुके होणार सुजलाम सुफलाम। काही सविस्तर अपडेट पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे या योजनेचा मार्ग प्रशस्त झाला आहे। पहिल्या टप्प्यातील कामात 9 धरणे प्रस्तावित आहेत। या पाण्याने नाशिक जिल्ह्यातील 4 तर जळगाव जिल्ह्यातील 6 असे उत्तर महाराष्ट्रातील 10 तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत। नार पार, औरंगा आणि अंबिका या 4 पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावतात। पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळतात। हे अतिरिक्त पाणी उपसा करून अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात आणण्यासाठी नार पार गिरणा नदी जोड योजनेला मांडलेली संकल्पना प्रदीर्घ काळानंतर प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे। या योजनेला जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटनेने 75% विश्वासार्हतेसह 10.76 टीएमसी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र दिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत नार आणि पार नद्यांमधील 10.76 टीएमसी म्हणजे तब्बल 304.60 दशलक्ष घनमीटर पाणी गिरणा नदीत वळवण्यात येणार आहे। यातील काही पाणी स्थानिकांसाठी आरक्षित असेल तर उर्वरित 9.5 टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यास मिळणार आहे। या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 7,500 कोटींचा खर्च अपेक्षित असून यातील पहिल्या टप्प्यातील कामाची म्हणजेच 4,116 कोटींची निविदा जलसंपदा विभागाने काढली आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यात उंबरपाडा, सारण्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलन, गोडी, उखेनमाड, सावरपाडा, देवमाड या ठिकाणी धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे। मानखेड व साडभोया येथे 2 साठवण तलावांमध्ये अतिरिक्त पाणी गोळा करून ते विविध उंचीवर उचलले जाईल आणि नंतर 37 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पर्वतरांग ओलांडून गुरुत्वाकर्षणाने पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत आणले जाणार आहे। या प्रकल्पासाठी 3,809 हेक्टर इतके भूसंपादन करावे लागणार आहे। त्यात 1905 हेक्टर शासकीय जमीन असून 976 हेक्टर ही खाजगी जमीन आहे। प्रकल्पाने 516 कुटुंबे बाधित होणार असून त्यांचे पुनर्वसनही करावे लागणार आहे। मित्रांनो, नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, बागलाण आणि देवळा तालुक्यातील काही भाग असे 4 आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोड, अंबरनेर आणि धरणगाव अशा 6 तालुक्यांना मिळणार आहे। या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील 25,318 हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील 17,024 हेक्टर आणि धरणाच्या परिसरातील 7,174 हेक्टर असे एकूण 49,516 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने लाखो शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 12 महिने पाणी नाही तर अशा शेतकऱ्यांकडे 12 महिने पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो।